नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण मस्त अशी वांग्याची भाजी बनवणार आहोत। ही वांग्याची भाजी नवीन पद्धतीने बनवते, तर आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता बघा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी वांग्याचा मसाला बनवण्यासाठी 1 वाटी शेंगदाणे कढईमध्ये टाकलेत। आता आपण शेंगदाणे भाजूया। शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यामध्ये 1 सुकी लाल मिरची, 2 चमच धन, अर्धी वाटी किसून घेतलेलं खोबरं। आता आपण हे परतूया। 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं। त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून थंड झाल्यावरती मिक्सर जारमध्ये टाकूया। त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, 5 ते 6 पाकळ्या लसणाच्या, पाव चमच हळद, चवीनुसार मीठ, 1 चमच लाल तिखट। आता आपण हे मिक्सरला फिरवूया। मिक्सरला फिरवलेलं वाटण एका प्लेटमध्ये काढून घेतले या। इथे मी पाव किलो वांगी घेतली ती 4 भागामध्ये कट करून धुवून घेतली ती। आता आपण त्यामध्ये मसाला भरूया। जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय त्याच पद्धतीने मसाला भरून घ्यायचा आहे। अशाच पद्धतीने सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा। इथे मी सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरून घेतलाय। आता आपण कढईमध्ये तेल टाकूया। इथे मी अर्धी वाटी तेल टाकले या। तेल गरम झाले की अर्धा चमच जिरा छान असं फुललं की थोडासा कढीपत्ता टाकूया आणि गॅस कमी ठेवून मसाला भरून ठेवलेली वांगी टाकूया। वांग्यामध्ये मसाला भरून उरलेला आहे ती पण टाकूया। आता आपण वांगी परतूया। ही वांगी 2 ते 3 मिनिटं तेलामध्ये परतून घ्यायची, म्हणजे भाजीला चव मस्त लागते। आता आपण यामध्ये पाणी टाकूया। आपल्याला जेवढी रसेदार भाजी बनवायची आहे त्याप्रमाणेच पाणी टाकायचं। आता आपण मिक्स करूया। उकळी येईपर्यंत गॅस फुल ठेवायचा। 5 ते 6 मिनिटांसाठी प्लेट झाकूया आणि गॅस कमी ठेवायचा। 6 मिनिटं झाली ती। आता आपण प्लेट उघडूया आणि वांगी दुसऱ्या बाजूने पलटूया। वांगी आणखीन मी 2 ते 3 मिनिटं शिजवून घेतली ती। ही वांग्याची भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत खायला मस्त लागते, तर तुम्ही देखील अशा पद्धतीने वांग्याची भाजी नक्की बनवा। इथं आपली वांग्याची भाजी बनवून तयार झालेली आहे। आता आपण गॅस बंद करूया। तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।